नमस्कार मंडळी, लक्ष्मी होम कुकिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. हा चमचमीत आणि झणझणीत कोळंबी मसाला बघून तुमच्या सगळ्यांच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत बहुतेकांना कोळंबी मसाला हा आवडतो, कारण कोळंबीमध्ये काटे नसतात माशांप्रमाणे, तर लहान मुलं सुद्धा आवडीने खातात. आणि ज्या लोकांना मासे खायला आवडत नाही, तर ते लोक कोळंबी मसाला आवर्जून खातात. तर आज मी तुम्हाला जास्त तामझाम न करता झटपट वाटण तयार करून झटपट हा चमचमीत आणि टेस्टी असा कोळंबी मसाला कसा बनवायचा त्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. जर तुम्ही कधीच कोळंबी मसाला बनवला नसेल आणि नवशिके असाल, तर अशा प्रकारे रेसिपी फॉलो करून एकदा बनवला तर तुम्ही नेहमीच असं बनवत राहाल आणि तुमच्या आजची रेसिपी सगळ्यांनाच आवडेल. तर आजची रेसिपी बनवायला मी इथे घेतलेले आहे टायगर प्रॉन्स. टायगर प्रॉन्स खायला खूप टेस्टी असतात, म्हणून बऱ्याच लोकांना हे आवडतात. आणि जर तुम्हाला नाही मिळाले तर तुम्ही साधे रेड प्रॉन्स असतात ते सुद्धा घेऊ शकता. तर इथे मी कोळंबी छान स्वच्छ सोलून घेतली आहे, 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. तर सर्वात आधी आपण याला नॉर्मल असं मॅरिनेट करून घेऊया. तरी मी ते चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. मीठ कमीच घालायचं आणि थोडीशी हळद घातली, कारण मीठ आपण नंतर सुद्धा घालणार आहोत. आणि ते अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा, म्हणजे याचा जो स्मेल आहे तो येत नाही. तर इथे आपल्याला बेसिकली मीठ, हळद आणि लिंबाचा रस लावून कोळंबीला छान चोळून घ्यायचं आणि व्यवस्थित मॅरिनेट करत ठेवून द्यायचंय. तर मंडळी, तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. सोबत बाजूला बेल बटन दिलेलं आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. कढईमध्ये ती मी 2 मोठे चमचे तेल गरम करत ठेवलेलं होतं. तेल छान गरम झालं की ते एक मोठा कांदा बारीक चिरून घातलाय. कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांद्यासोबत मी ते 1 ते 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. ती सुद्धा कांद्याबरोबर छान व्यवस्थित त्याचा स्मेल जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघू शकता इथे कांदा सुद्धा आणि आलं लसणाची पेस्ट सुद्धा छान परतत आलेली आहे. छान याचा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा व्यवस्थित परतला की यामध्ये आपल्याला घालायचे मसाले. यामध्ये मी पाव चमचा हळद घातली. हळद कमीच घालायची, कारण प्रॉन्सला सुद्धा आपण मॅरिनेशनच्या वेळी हळद लावलेली होती. आता यामध्ये आपल्याला घालायचा घरगुती मसाला. तुमच्याकडे जोही तुम्ही मसाला वापरत असाल तो घालू शकता. आणि यासोबत घातलेला आहे मी अर्धा चमचा गरम मसाला. तुम्ही कोणत्याही ब्रँडचा गरम मसाला किंवा घरगुती गरम मसाला घेऊ शकता, किंवा कोणताही नॉनव्हेजचा मसाला असेल चिकन किंवा मटनचा तो घेतला तरी चालेल. परत अर्धा ते पाऊण चमचा मी धने जिरे पावडर घेतलेली आहे. आता गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि तेलामध्ये जे मसाले सगळे परतून घ्यायचे त्याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत. त्यामध्ये पाहिजे तर तुम्ही थोडंसं पाणी घालून सुद्धा मसाले परतून घेऊ शकता. यानंतर मी एक मोठ्या साईजचा बटाटा अशा मीडियम साईजच्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे. कोळंबी बटाट्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं आणि बटाट्याचा टेस्ट सुद्धा छान येतो या कोळंबीमध्ये. तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातला तरी चालेल जर आवडत नसेल तर. आता ना सर्वात आधी आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे, कारण बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो आणि कोळंबी काय पटकन शिजते 5 ते 6 मिनिटांमध्ये. तर आता मसाल्यामध्ये बटाटा थोडासा मिक्स करून घेतलेला आहे आणि यामध्ये बटाटा शिजेल इतपत पाणी घातलेलं आहे. आपल्याला 50 ते 60% बटाटा आधी शिजवून घ्यायचा आहे, नंतरच कोळंबी घालायची. आता गॅसची फ्लेम मी आता लो टू मीडियम ठेवली आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून बटाटे व्यवस्थित शिजवून द्यायचंय. तोपर्यंत बटाटा शिजतोय तोपर्यंत एक झटपट असं वाटण तयार करून घ्यायचंय. तरी ते वाटण्यासाठी मी एक मिक्सरचा जार घेतलाय आणि यामध्ये ओला खोबरा घेतलाय. तुम्ही पाहिजे तर खवलेलं खोबरं सुद्धा घेऊ शकता. मी इथं असं कट करून घेतलेलं आहे पातळ स्लाइसमध्ये. यानंतर इथे एक मोठा कांदा घेतलाय, एक टोमॅटो घेतला आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या. सगळं असं रफली चॉप करून घातलेलं आहे. आणि इथे मुठभर कोथिंबीर घेतली. कोथिंबीर जरा जास्त घ्यायची. यानंतर इथे आपल्याला घ्यायचे जिरं. जिरं तुम्ही स्किप केलं तरी चालेल. मी ते अर्धा चमचा जिरं घेतलाय, त्याचा खूप छान टेस्ट येतो. जर का तुमच्याकडे सेपरेट आलं लसणाची पेस्ट नसेल तर वाटणामध्येच आलं लसूण घातलं तरी चालेल. त्यामध्ये लागेल तसं पाणी घालून छान बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं. छान गरगरीत असं वाटण असेल तर रस्स्याला खूप छान कन्सिस्टन्सी येते आणि चव सुद्धा छान लागते. इकडे आपले बटाटे सुद्धा शिजलेले आहेत. 5 ते 6 मिनिटं बटाटे छान व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत मी शिजवून घेतलेले आहेत. एकदा मध्ये चेक करून मी बटाटे शिजवायला थोडं अजून पाणी घातलं होतं. आता गॅसची फ्लेम कमी केली आणि जेवढं आपल्याला वाटण लागेल तेवढं घालायचंय. तुम्हाला रस्सा किती पातळ किंवा घट्ट करायचा किंवा अशी घट्टसर ग्रेव्ही करायची असेल त्यानुसार तुम्ही वाटण वापरू शकता. आता वाटण छान मिक्स करायचं आणि याला सुद्धा आपल्याला शिजवून घ्यायचंय, कारण आपण हे कच्चं वाटण केलेलं आहे तर याला शिजवणं गरजेचं आहे. आता इथे चवीप्रमाणे मीठ घालायचंय. कोळंबी मॅरिनेशनच्या वेळी सुद्धा मीठ घातलं होतं, तर अंदाजाने किंवा आपल्याला टेस्ट करूनच मीठ घालायचं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घ्यायची आणि मसाला शिजवून घ्यायचा. आता लगेच आपल्याला कोळंबी घालायची आणि कोळंबी सोबत हा मसाला शिजू द्यायचा. यामध्ये आपल्याला आता पाणी वगैरे काहीच घालायचं नाही, कारण कोळंबी घातली आणि मीठ सुद्धा घातलेलं आहे तर त्याचं सुद्धा पाणी सुटेल.
आता छान व्यवस्थित मिक्स करून झालं की गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची, झाकण ठेवायचं आणि 5 ते 6 मिनिटं छान शिजू द्यायचं. बघू शकता 5 ते 6 मिनिटांनंतर मस्त पाणी सुटलंय आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे. यामध्ये वेगळं पाणी घालायची गरज पडत नाही. अजून 2 ते 3 मिनिटं कोळंबी व्यवस्थित शिजू द्यायची, म्हणजे मसाल्यांचा टेस्ट छान उतरतो. जर तुम्हाला अजून ड्राय करायचं असेल तर तुम्ही ड्राय सुद्धा करू शकता किंवा जास्त पातळ रस्सा करायचा असेल तर अजून करू शकता. मी इथे थोडंसं मसाल्याचं पाणी उरलेलं होतं मिक्सर जारमध्ये, तेच घातलेलं आहे. आता इथे थोडीशी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. परत झाकण देऊन 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचंय. रस्सा मस्त छान उकळलेला आहे. जास्त सुद्धा मी इथे रस्सा बनवलेला नाहीये. मीडियम अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे, जेणेकरून आपण भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर दोन्ही बरोबर खाऊ शकतो. तर आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि वरून परत मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची. तर अशा प्रकारे आपल्या इथे झणझणीत असा कोळंबी मसाला तयार झालेला आहे. रस्सा जसा थंड होईल तसा अजून घट्ट होईल, म्हणून मी एवढी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे झटपट मसाल्यात बनणारा हा कोळंबी मसाला तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप टेस्टी लागतो, अप्रतिम अशी चव लागते आणि तांदळाच्या भाकरीबरोबर तुम्ही एकदा नक्की खाऊन बघा. अप्रतिम अशी चव लागते किंवा भाताबरोबर जरी खाल्ला तरी चालेल. तर मी इथे गरमागरम मस्त तांदळाची भाकरी बनवली होती आणि भात सुद्धा होता. तर मंडळी, तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कच्च्या वाटणातला हा कोळंबी मसाला एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या घरची सगळीच बोटं चाकून खातील आणि तुमची तारीफ सुद्धा करतील. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. थँक्स फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग.